टीव्ही सत्यमेव व्रतम। सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी घेण्यास नकार दिला असून ऑगस्टमध्ये सुनावणी करणार असल्याचं सांगितलंय। सुप्रीम कोर्टाने 5 मिनिटातच निर्णय सुनावत प्रकरण ऑगस्टमध्ये निकाली काढू असं सांगितलंय। तसंच आता हे सर्व अर्ज दाखल बंद करा असं सांगितलंय, अशी माहिती ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। 12:30 वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या सहाय्यक वकिलानं सांगितलं की मी कपिल सिब्बल यांच्या वतीनं बाजू मांडत आहे। ते थोड्या वेळात पोहोचतील, मी थोड्या वेळात सुरुवात करतो। त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मला हा खटला पूर्ण करायचा आहे, तुम्ही दोघे कधीही युक्तिवाद करू शकता ते सांगा असं विचारणा केली। या दरम्यान ज्येष्ठ वकील सिब्बल न्यायालयात प्रवेश करतात। त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ऑगस्टमध्ये प्रकरण निकाली काढण्याचा प्रयत्न करू, आम्ही संध्याकाळी तारीख कळवू असं सांगितलंय। ज्येष्ठ वकील सिद्धार्थ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं, सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत मोठं विधान केलंय। त्यांनी आता हे अर्ज दाखल करणं बंद करा असं सांगितलंय। हे प्रकरण 2 वर्षांपासून प्रलंबित आहे, त्याचा निकाल ऑगस्टमध्ये घेऊ। कपिल सिब्बल यांनी ऑगस्टमधील एक तारीख द्या असं सांगितलं। त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी माझं रोस्टर पाहून 1 ते 2 दिवसात तारीख कळवू असं सांगितलंय। ऑगस्टमध्ये सुनावणी झाल्यानंतर निकाल राखीव ठेवला जाईल। ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तरी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निकाल लागू शकतो। सुप्रीम कोर्टानं आज 2 वर्ष झाली असून आम्हाला सोक्षमोक्ष लावायचा असं स्पष्ट सांगितलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे। एकनाथ शिंदेंच्या वतीनं मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल कोर्टात हजर होते, तर उद्धव ठाकरेंच्या वतीनं रोहित शर्मा, कपिल सिब्बल हजर होते। उद्धव ठाकरेंसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल। सुप्रीम कोर्टानं 2 वर्षापासून असणारी अनिश्चितता दूर केली आहे। ऑगस्टला निकालाची अपेक्षा करू नका, तारीख मिळेल, सुनावणी सुरू होईल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी निकाल यावा असं उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न असतील असं देखील ते म्हणाले।